मान्सून सुरू झाल्यापासून भारताच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। अशीच एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतीये। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंगळवारी उत्तराखंडमधील चमोली इथं मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय। दरम्यान या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोंगराचा मोठा भाग कोसळताना आणि रस्त्यावर पडताना दिसत आहे। दरड कोसळल्यानं हा मार्ग बंद झालाय। जोशीमठमधील चुंडूधार इथं ही घटना घडल्याचं वृत्त आहे। व्हिडिओमध्ये काही पर्यटकांना त्यांच्या मोबाईल फोनवर हा थरारक घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना आपल्याला पाहायला मिळतंय, तर काही जण घाबरून ओरडत आहेत आणि सुरक्षिततेसाठी धावत आहेत। व्हिडिओ शेअर करताना प्रिया सिंग या एक्स युजरनं अशी कमेंट केली आहे की डोंगराचा एक भाग अचानक तुटून वेगळा झालाय। हा व्हिडिओ उत्तराखंडमधील जोशीमठ येथील आहे। 9 जुलै रोजी शेअर केलेल्या व्हिडिओनं पावसाळ्यात हिल स्टेशन आणि पर्वतांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला होता। यावर प्रतिक्रिया देताना एका युजरनं अशी कमेंट केली आहे की याहून दुःखाची गोष्ट म्हणजे हे सर्व पाहून लोक आनंदी होत आहेत। तर दुसऱ्या वापरकर्त्यानं कमेंट केली आहे की जोशीमठामध्ये याआधी सुद्धा अशी घटना घडलेली आहे, पण सरकारला याची अजिबात जाणीव नाहीये। विकासाचं पाऊल आता डोंगरावर पडेल आणि डोंगर कोसळला आणि विकास रस्त्यावर आला। तर तिसऱ्या वापरकर्त्यानं अशी कमेंट केलेली आहे। चमोली इथं 2 ठिकाणी ढिगारा साचल्यानं गेल्या आठवड्यात बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला होता। या अडथळ्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत। मुसळधार पावसामुळे चंपावत आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील अनेक रस्ते जलमय झालेले आहेत। शनिवारी चमोली जिल्ह्यात दरड कोसळल्यानं 2 पर्यटकांचा जागीच मृत्यू देखील झालाय।